नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गोल आणि खूप सुंदर अशा एकसारख्याच बाजरीच्या भाकरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला चालू करू. मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अगोदर मैत्रिणींनो. ते व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अगोदर चाळून नाही ठेवायचं, गॅस चालू करायचा आहे आणि जेवढं आपल्याला भाकरीला लागतं ना तेवढंच पीठ घ्यायचं. म्हणजे बाजरीचं पीठ फक्त. ज्वारीचं आपण एक्स्ट्राचं मळून ठेवू शकतो, पण बाजरीचं पीठ जर जास्तीचं मळलं तर ते खराब होतं किंवा त्याचा वास येतो. एक भाकरी पुरतं जेवढं लागतं तेवढंच मळायचं आणि ते व्यवस्थित मळून घ्यायचं. दोन्हीही हाताने व्यवस्थित थोडं थोडं पाणी लावून आपल्याला एकदम छान असं मळून घ्यायचं आहे. आणि म्हणतात जेवढं बाजरीचं पीठ आपण मळू ना तेवढं भाकर खायला छान लागते. एकदम आपल्याला जेवढं जोर लावता येईल तेवढ्या जोरात भाकर मळून घ्यायची एकदम व्यवस्थित. आणि पीठ आपण जर थोडंसं घेतलं मळायला भाकरीला, जेवढं आपल्याला भाकरी बनवायची आहे तेवढंच पीठ घेतलं ना तर आपल्याला व्यवस्थित मळता येतं. मग आपण जेवढी भाकर करणार तेवढं आणखीन काढून घ्यायचं आणि ते आणखीन मळायचं. जास्त पीठ भिजत ठेवायचं नाही मैत्रिणींनो, तर पीठ जास्त भिजत ठेवलं तर भाकर पिठाळ लागते. व्यवस्थित मळून घेऊया. तर हे पहा, पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपल्याला आता मस्त छानसा गोल उंडा बनवायचा आहे. हे पहा, पीठ मळलेलं असतं व्यवस्थित, तर उंडा व्यवस्थित मळवायचा आहे. त्याला जास्त प्रेस वगैरे करायचं नाही. नंतर थोडंसं कोरडं पीठ घेऊन भाकरी थोडी थोडी गोल फिरवत थापून घ्यायची आहे आपल्याला. हे पाहू शकता. आणि पहिलं माझी आजी म्हणायची भाकरी दोन्ही हातांनी थापायला पाहिजे, एका हाताने थापायची नाही ती, म्हणजे व्यवस्थित शेपमध्ये येते ती आणि तिला आकारसुद्धा छान येतो. आणि बाईने भाकरी दोन्ही हातांनीच थापायला पाहिजे अशी परंपरा आहे, अशी म्हणायची ती. तर हे पहा, व्यवस्थित अशी गोल छान भाकरी मी थापून घेतली आहे. नंतर भाकर पलटी तव्यावर टाकायची, तुम्ही पाहू शकता. आणि चपातीपेक्षा दुसरं म्हणजे भाकर करणं ही एक वेगळीच कला आहे आणि पारंपरिक आहे. म्हणजे भाजी कोणतीही बनवा, भाकरी करायलाच लागते. भाकरी किंवा चपाती समजा तुम्ही, पण गावाकडे जास्त भाकरीच केली जाते. तर हे पहा, थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ही पद्धत वापरली तर भाकरी करपायची नाही. भाकरीला गॅस शक्यतो फुलच ठेवायचा. आता आपल्याला व्यवस्थित सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी न लावता भाकर थोडीही ठेवायची नाही, तर काय होईल, पाणी न लावता भाकर राहिली तर ती भाकर चिरली जाते आणि फुगत नाही. तर गॅस फुल ठेवायचा. आता तुम्ही पाहू शकता गॅस फुल आहे, पण आता पाणी सुद्धा आहे भाकरीला आणि गॅस फुल आहे. तर काय होईल, भाकर चिटकल तव्याला थोडीशी. तर भाकर तव्याला चिटकू नये त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, भाकरीला पाणी लावलं ना तर गॅस ज्यावेळेस भाकर पलटी मारतो त्यावेळेस गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, स्लो करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा. आता मी स्लो केलाय, पण भाकर व्यवस्थित पचत नाही मैत्रिणींनो. मी अगोदर ही दाखवते तुम्हाला, म्हणजे भाकर बिघडते कुठे. जर फुल गॅस असेल ना तर भाकर चिटकते. भाकरीला जर लावलेलं पाणी आपल्याला जर शोषून घेतलं नसेल भाकरीने तर ती चिटकते. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे ही दिदी होती. भाकर छानच होती, पण चिटकते तव्याला. तर हे पहा, आता ती भाकर पचायला ठेवली आणि मी दुसरी भाकरीचं पीठ जे आहे ते मळून घेते आहे. आणि असं पहिलं म्हणायची माझी आजी, म्हणजे तीच जास्त सुगरण आहे की तवा मोकळा राहू देणार नाही. म्हणजे पहिली एक परंपरा होती, चुलीवर भाकरी करायला लागायच्या, जळण वगैरे जास्त लागेल म्हणून बहुतेक तसं म्हणत असतील, पण तरी पण म्हणायच्या तसं की चुली मोकळी नाही राहू द्यायची. चुलीवरची भाकर भाजायच्या अगोदर परातीतली भाकर रेडी पाहिजे, ते पण पूर्ण पीठ मळून व्यवस्थित लगेच वलं केलं पीठ आणि थापली भाकर, तर असं नाही. आता गॅस आहे, आपण आपल्या सोयीनुसार कमी जास्त करू शकतो. म्हणजे भाकर जरी रेडी करायला टाईम लागला तरी आपण गॅस स्लो करू शकतो. पण पहिलं चूल असायची, चुलीवर एवढं सुविधा नसायची की लगेच कमी जास्त करायला. तर चुलीवर सुद्धा मॅनेज करायला लागायचं तेवढं की चुलीवरची भाकर भाजीपर्यंत परातीतली भाकर रेडी असायची. पहिलं काठवट असायची, लाकडी काठवट, तर ती भाकर रेडी पाहिजे असं
म्हण असायची पहिल्या बायकांची, आणि माझी आजीही तसंच म्हणायची. तर मला तीच सवय लागली. तव्यावरची भाकर भाजीपर्यंत माझी दुसरी भाकर रेडी असते, आणि भाकरीची साईज तव्याबरोबरच. मला काही छोटी भाकर नाही बनवता येत. तर ही पहा भाकर आपली एकदम व्यवस्थित भाजलेली आहे. हे पहा. आता आपल्याला ही दुसरी भाकर सुद्धा तव्यावर टाकायची आहे त्याच प्रकारे. हे पहा, आणि ती व्यवस्थित भाजून घ्यायची. आता तुम्ही ही दुसरी भाकर आहे, तुम्ही पाहू शकता. पाणी लावायचं प्रमाण जर व्यवस्थित झालं, आपण व्यवस्थित पाणी लावलं आणि गॅस थोडासा स्लो करून सोडला, पाणी व्यवस्थित सुकलं भाकरीचं, आणि मग भाकर पलटली, तर दोन्ही बाजूनी सेम भाकर भाजली जाते आणि पिठाळ लागत नाही. आता सेम पहिलीच प्रोसिजर. आपल्याला गॅसवरची भाकर भाजेपर्यंत व्यवस्थित आपल्याला परातीतली भाकर बनवायची आहे. तर ही भाकर कधी भाजेल याची वाट नाही बघत बसायची. भाकरीला पाणी लावून व्यवस्थित पलटी मारली तर जे आपलं दुसऱ्या भाकरीचं पीठ आहे परातीतलं, ते मळून घ्यायचं. थोडं व्हिडिओमध्ये दिसतंय, तुम्ही पाहू शकता. ते पीठ व्यवस्थित मळायचं आहे, कारण का अचानक जर भाकर भाजली आणि तवा मोकळा झाला तर आपण तसंच थापू टाकतो पीठ, तर ती भाकर व्यवस्थित नाही लागत. पहा, व्यवस्थित पीठ मळायचं आहे. जोपर्यंत भाकर तव्यावरची भाजत नाही तोपर्यंत पीठ मळून मळून घ्यायचं पाणी लावून. बाजरीचं तर जास्तच, मगच बाजरीची भाकर चवीची लागते. तर आता आपल्याला पचली का बघायला पाहिजे भाकर. हां, आणि मैत्रिणींनो, भाकर करण्याच्या राड्यामध्ये तव्यावरच्या भाकरीला इग्नोर नाही करायचे. ज्यावेळेस आपण भाकरी करतो त्यावेळेस सेम लक्ष पाहिजे दोन्हीकडे सुद्धा. आता ही पाहू शकता, ही भाकर चिटकली नाही तव्याला, कारण का ज्यावेळेस पाणी लावलं होतं ना त्यावेळेस भाकर पाणी शोषेपर्यंत गॅसवर होते आणि गॅस स्लो होता, त्याच्यामुळे करपली सुद्धा नाही आणि पाणी शोषलं गेलं. तर त्याच्यामुळे ही भाकर तव्याला चिटकली नाही किंवा ही धिदी सुद्धा झाली नाही. खूप छान भाजली गेली आहे ना, तर ही फुगणार सुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि खूप मस्त अशी ही भाकर फुगली जाते. पहा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन पाहायला मिळतील. तर ही पहा भाकर कसली भारी भाजली जे गेली आहे. आणि जरी कुठं थोडीफार कच्ची भाकर असेल तर आपल्याला ती हाताने पलटी मारत भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता, एक नंबर भाकर झाली. आता ही दुसरी पण आपल्याला अशाच प्रकारे सगळ्या भाकरी आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा तुम्ही, आपल्या पूर्ण ज्या भाकरी आहेत तर किती सुंदर रेडी झालेल्या आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी 2 दिवसाला मी नक्कीच नवीन व्हिडिओ घेईन. चला तर भेटू नवीन व्हिडिओ.